श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 23. षष्ठम स्कंध. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याला कर्म करावेच लागते. न जातु तिष्ठत्य कर्मकृत असे वचन आहे. अकर्म कुणीच राहू शकत नाही. मानवाची सहज प्रवृत्ती सुख आनंद प्राप्तीचीच असते. ते आनंदधाम सुखधाम ईश्वराचे परमधाम आहे. अर्थात ईश्वर प्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते साधन, तो मार्ग हा कर्माचरणातून धर्माचरणातून जातो. म्हणून भागवत हे मुक्तीचे साधन असले तरी तिथपर्यंतच्या मार्गक्रमणाची प्रक्रिया विस्तृत सांगितली आहे. मानवाच्या मनोभूमीनुसार प्रवृत्ती-निवृत्तीपर ज्ञान सांगावे लागते. कर्म करीत असताना त्याची फलनिष्पत्ती तर होतेच. मग कोणत्या कर्माचे पुण्य कोणत्या कर्माचे पाप हे सामान्यपणे ठरवता येत नाही. व्यवहारी जगातले कर्म व्यवहारवादीच असणार, पण हे परिमाण पारमार्थिक जगात लावता येत नाही. आणि मग इथे योग्य वाटले तरी तिथे ते अयोग्यही असू शकते. अशा कर्माचे फळ पापरूप असेल तर त्याची वाट नरकलोकात कशी लागते हे त्यामुळेच भागवतकाराला सांगावे लागले. हे सारे वर्णन ऐकून परीक्षिती शुकदेवांना म्हणाला, महाराज, मला असा मार्ग सांगा की ज्यामुळे मला या यमपुरीचे दर्शन घडणार नाही. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, राजा, पापाचे प्रायश्चित शास्त्रात वर्णिली आहेत. त्या पापाचे योग्य प्रायश्चित केले तर पापमुक्ती होते, पण त्याची पुनरावृत्ती झाली तर प्रायश्चितच नाही. पाप पुण्य शरीराने घडते तसे मनानेही घडत असते. मन संकल्प विकल्प करते, नंतर क्रिया घडते. ते कर्म पापपुण्यात परिणत होते. तेव्हा मन ताब्यात ठेवणे हा त्यावर खरा उपाय आहे. मन तर प्रमादी आहे, ते सहज ताब्यात येत नाही. म्हणून प्रत्येक कर्म ईशस्मरणात करा. भगवंताने गीतेत अर्जुनाला सांगितले आहे, मा मनुस्मर युद्धच. युद्धसुद्धा मला स्मरून कर म्हणजे तुला बाधणार नाही. युद्ध धनुष्य बाणांचे किंवा बॉम्बगोळ्याचे असते असे नाही. रोज किमान 2 वेळा तरी आपल्याला हातातोंडाचे युद्ध करावे लागतेच. आणि त्यासाठी दिवसाचे किमान 8 तास तरी साधनसाध्याच्या समस्यांबरोबर युद्धच करावे लागते. हे युद्धसुद्धा अनुस्मरणाने केले तर पापपुण्याच्या अतीत आपले मार्गक्रमण होईल. परीक्षिता, पाप फळाला नरक यातनांना भिवू नकोस. त्यापेक्षा ईशस्मरण कर, त्यामुळे भयाचा नाश होईल. आपले मन भगवतचरणी गुंतून राहिले तर त्याला यमपाशभय राहत नाही. यासंबंधी विष्णू भगवान आणि यमराज यांच्यामध्ये अजामिळ ब्राह्मणासंबंधी चर्चा झाली. ती शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी ध्यान, अर्चना आणि नामस्मरण असे 3 मार्ग आहेत. याचेच प्रतिपादन या 6व्या स्कंधात केले आहे. हे सिद्धांत रूपाने सांगितले तर ते लवकर आकळत नाही, म्हणून दृष्टांताची योजना केली जाते. इथे अजामिळाची कथा याच सिद्धांतासाठी दृष्टांत म्हणून आली आहे. कान्यकुब्ज नगरीत अजामिळ हा ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण असूनही स्वधर्माचा त्याग करून विषय सेवनात नेहमी निमग्न राहत असे. दासी भोग आणि त्यांचाच प्रपंच चालविण्यासाठी चोऱ्या-माऱ्या लुटालूट करीत असे. अशा प्रकारे वाईट कृत्य करीत करीतच तो वृद्ध झाला. त्याला 10 मुलं होती. सगळ्यात धाकट्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. त्याला त्याच्यावर फार प्रेम होते. सारखा नारायण नारायण म्हणून हाका मारीत असे. नारायण जेवला काय, नारायण पाणी प्याला काय, नारायण झोपला काय, सारांश दिवसभरात तो 1000 तऱ्हेने नारायण नारायण म्हणीत असे. तो त्याचा पुत्र स्नेह होता. त्याचा अंतकाळ आला. त्याला यमदूत आल्याचे दिसले. त्यांचे भयानक रूप पाहून अजामिळ घाबरला आणि मोठ्याने लांब खेळणाऱ्या नारायणाला हाक मारली, नारायणा, ये रे. यमदूत त्याचे प्राण काढीत असताना तिथे विष्णुदूत हजर झाले आणि त्यांनी यमदूताचा प्रतिकार केला. देवदूतांनी प्रतिकार केल्यावर यमदूतांनी विचारले, तुम्ही कोण आहात? देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठासारखे तुमचे रूप दिसत आहे. कोण आहात आपण? देवदूत हसले आणि म्हणाले, तुम्ही धर्माचे दूत जर असाल तर धर्माचे लक्षण काय आहे, धर्माचे तत्व काय आहे, सांगा. दंडनीय कोण आहे? पापाचारी कोण आहे? पापाचरण करणारे सर्वच दंडनीय आहेत काय? हा मोठा मौलिक प्रश्न आहे. पापाचरण करणाऱ्यांपैकी कोणीतरी दंडनीय नाही असा अर्थ इथे ध्वनित होत आहे. राजरोसपणे पाप करणारे किंवा चोराच्या घरी चोरी करणे गुन्हा नाही अशी विचारसरणी त्यामुळेच दृढमूल झाली. खरे तर परोपकार हे पुण्य
आणि परपीडा हे पाप इतका साधा सरळ विचार याबाबत पूर्वसुरींनी मांडलाच आहे. तरीही हा प्रश्न उपस्थित झाला. त्याचं कारण धर्म अधर्म याची सांगड पाप पुण्य यांच्याशी घातली आहे हे होय. वेदांनी जे करावे म्हणून सांगितले ते धर्म आणि वेदांचा निषेध असलेली कर्मे ती अधर्म असा सुटसुटीत अर्थ झाला. कोणतेही कर्म गुणात्मकच असते, अर्थात सत्व रज तम आदी गुणांनी ते युक्त असते. याचा अर्थ कुणी पुण्यवान, कुणी पापी, कुणी पापपुण्ययुक्त असे. 3 गुणांच्या प्राबल्यानुसार जीवाचेही 3 वर्ग पडतात. तसेच सुखी दुःखी आणि सुखी दुःखी असेही 3 वर्ग पडतात. ही त्रिविधता परलोकातही आहे आणि त्याचा संबंध या लोकी केल्या गेलेल्या त्रिविध गुण विभागाप्रमाणेच आहे.